तिथे शिवसेना ठाकरे गट मशाल चिन्हावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहे। मशाल या चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह जे फ्री सिम्बॉल असतं ते वगळण्याची निवडणूक आयोगाला पत्राद्वारे ठाकरे गटाने विनंती केली आहे। तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेलं आणि आयोगाने मंजूर केलेलं मशालीचं योग्य चिन्ह बॅलेट पेपर आणि ईव्हीएम मशीनवर दर्शवण्याची पक्षाकडून विनंती करण्यात आली। उद्धव ठाकरेंनी कालच्या मेळाव्यात देखील मशाल हे चिन्ह विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं चिन्ह असल्याचं देखील म्हटलेलं होतं। तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे 2 महिने बाकी असताना मशाल हे पक्षाचं चिन्ह घराघरात आणि तळागाळात पोहोचवण्याचं शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांपुढे एक आव्हान देखील असणार आहे आणि तशा पदाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। अपडेट जाणून घ्यात वेदांत नेब आपल्या सोबत आहे। वेदांत, खरं तर कालच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी याबद्दल सूतोवाच केलं होतं आणि जे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय? दीपक, काल जो मेळावा झाला त्यामध्ये एक प्रकारे सूतोवाच उद्धव ठाकरे यांनी केलं होतं की आता मशाल चिन्ह हे आपल्या घराघरात आणि तळागाळात आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचवावं। भगवा सप्ताह आहे त्या निमित्तानं ठिकठिकाणी त्यांनी जावं। तसं लोकसभेला हे चिन्ह तसं पोहोचलंच होतं, मात्र आता विधानसभा निवडणूक येते आणि त्यामुळे जे काही संभ्रम मतदारांमध्ये होता या चिन्हासंदर्भातला तो सुद्धा दूर करावा। आता तू जसं म्हटलास की एक पत्र निवडणूक आयोगाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने पाठवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवर निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली आहे। त्यामध्ये एक विनंती केलेली आहे, जे चित्र शिवसेना ठाकरे गटाने मशालीचं पाठवलं होतं ते चिन्ह अजूनही ईव्हीएम मशीनवर किंवा मग बॅलेट पेपरवर दिसत नाहीये। अगदी तसंच्या तसं चिन्ह हे ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवर दिसावं अशा प्रकारची विनंती यामध्ये करण्यात आलेली आहे। त्याशिवाय साधर्म्य असलेले जे चिन्ह आहेत, मग चिन्ह असेल किंवा इतर जे चिन्ह आहेत ते चिन्ह वगळण्यात यावेत किंवा मग नव्याने एखादं चिन्ह जर ऍड करायचं असेल तर कुठल्याही प्रकारची परवानगी निवडणूक आयोगाने देऊ नये असं सुद्धा या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। फेब्रुवारी 2023 मध्ये कोर्टाच्या निर्देशानुसार शिवसेना ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं। त्यानंतर पोटनिवडणूक अंतिम झाली, त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली आणि विधानसभा निवडणुकीला अवघे 2 ते 3 महिने राहिलेले असताना आता मशाल हेच एक प्रकारे पक्षाचं चिन्ह सध्या तरी या विधानसभा निवडणुकीपुरतं असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मशाल चिन्ह तळागाळात पोहोचवण्याचा, घराघरात पोहोचवण्याचा निर्देश अशा प्रकारच्या सूचना उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे दिलेल्या आहेत। त्यामुळे जर आपण बघितलं तर मशाल हे चिन्ह आपण बघितलं तर एक वेगळं चिन्ह हे निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडनं देण्यात आलं होतं आणि तसं अगदी तेच चित्र ते चिन्ह म्हणून ईव्हीएम मशीन आणि बॅलेट पेपरवर देण्यात यावं अशी सुद्धा विनंती या पत्राद्वारे निवडणूक आयोगाला ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान कालच्या मेळाव्यामध्ये या सगळ्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते आपण पाहूया। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ते उद्धव ठाकरेची नाही। कालपर्यंत माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।